स्वागत आहे आपलं ओकास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात। आज आपण पाहत आहात मोत्यांची कर्णफुले बनवणं। यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पांढरे मोती, वेगवेगळ्या रंगाचे मणी, सुई, धागा आणि कर्णफुले बनवण्यासाठीचे मेटलचे बेस। आज आपण मोत्यांच्या कर्णफुलांची 3 डिझाईन्स बघणार आहोत। सुरुवात करूया डिझाईन नंबर 1 पासून। यासाठी प्रथम आपण सुईमध्ये 6 मोती ओवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण ती मोती त्या धाग्यामध्ये ओवून घेणार आणि धाग्याच्या विरुद्ध बाजूने आपण ती सुई पुन्हा टाकणार आहोत, म्हणजे आपल्याला ते 2 धागे ओढून फुलांसारखा एक आकार भेटणार आहे। अशा प्रकारे आपण विरुद्ध दिशेने सुई पुन्हा काढून घेणार त्या मोत्यांमधून आणि असा आपल्याला एक फुलांचा आकार भेटेल। त्याला आपण गाठ मारून सिक्युअर करणार आहोत। अशा प्रकारे आपण गाठ मारलेली आहे आणि आपला शेप तो सिक्युअर झालेला आहे। आता ह्याच्या मध्यभागी आपल्याला एक मोती टाकायचा आहे। आपण वेगवेगळ्या रंगाचे मोती टाकू शकता। मी पांढरा मोती टाकत आहे। तर असा आपण एक मोती घेतला, त्याला सुईमधून काढलं आणि तो मोती टाकून आपण ती सुई विरुद्ध दिशेच्या मोत्यामधून काढून घेणार, म्हणजे आपला मोती मध्यभागी फिक्स होणार आहे, सिक्युअर होणार आहे। अशा प्रकारे आता हा जो मोती आपण टाकलाय त्याला अजून सिक्युअर करण्यासाठी शेजारच्या मोत्यांमधून आपण सुई पुन्हा काढून घेणार आहोत, म्हणजे तो मोती फिक्स होतो त्या ठिकाणी अशा प्रकारे आणि हलत नाही तो मोती, आपला आकार व्यवस्थित राहतो। अशा प्रकारे मोत्यांमधून सुई काढून घेतल्यावर आपण हा जो धागा दिसतोय आपल्याला सुरुवातीचा त्याच्यासोबत गाठ मारून घेणार आहोत, म्हणजे आपला शेप फिक्स होतोय। आता हा जो धागा आपल्याला बाहेर दिसतो आहे तो आपण व्यवस्थित कापून घेणार, म्हणजे आपलं डिझाईन कंप्लीट होईल। डिझाईन नंबर 1 आपला आता कंप्लीट झालेला आहे। आता बघूया डिझाईन नंबर 2। ह्यासाठी पुन्हा एकदा आपण घेणार आहोत एका सुईमध्ये 6 मोती आणि ते ओवून घेतल्यानंतर त्यांच्या विरुद्ध दिशेने आपण सुई पुन्हा एकदा काढून घेणार। अशा प्रकारे मोत्यांचं एक फूल तयार झालेलं आहे, आपण बघू शकता, आणि त्याला गाठ मारून आपण तो आकार फिक्स करणार आहोत। अशा प्रकारे आपण गाठ मारून घेतलेली आहे। आता डिझाईन नंबर 1 प्रमाणेच आपल्याला मध्यभागी एक मोती टाकायचा आहे, पण त्याच्या आधी आपण हे जे भोवताची 6 मोती आहेत त्यांना एक डिझाईन तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपण 0 साईजचे काही छोटे छोटे पांढरे मोती घेतलेले आहेत। हे जे पांढरे मोती आहेत छोटे छोटे ते आपण प्रत्येक मोठ्या 2 मोत्यांच्या मध्ये अशा प्रकारे फिक्स करत आहोत। ह्यासाठी एका मोत्यामधून आपण सुई काढली, सुईमध्ये एक छोटा पांढरा मणी आपण टाकून घेतला, ओवून घेतला आणि तो जो ओवलेला मणी आहे तो त्या धाग्यामध्ये ठेवून आपण सुई त्याच्या शेजारच्या मोत्यांमधून बाहेर काढली। अशा प्रकारे आपण बघू शकता 2 मोत्यांमध्ये एक छोटा बारीक मणी आपण ओवून घेतलेला आहे आणि असा आपला एक वेगळ्या प्रकारचा शेप तयार झालेला आहे, डिझाईन तयार झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण एक मोती टाकून घेणार आहोत। आता ह्या ठिकाणी मी पांढरा मोती घेतलाय, पण आपण वेगवेगळ्या कलरचे मोती घेऊ शकता, ज्याने की आपल्याला वेगवेगळ्या कलरची वेगवेगळ्या कॉम्बिनेशनची कर्णफुले बनवता येतील। हा मोती टाकून आपण विरुद्ध दिशेने सुई काढून घेतलेली आहे, म्हणजे मध्यभागी हा मोती फिक्स होतो आणि ह्याला सुद्धा अजून फिक्स करण्यासाठी आपण गाठ मारून घेतली आणि गाठीचा दोरा सुद्धा कापून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित दोरा कापून आपलं डिझाईन 2 तयार झाले। आता बघूया डिझाईन नंबर 3। ह्यासाठी आपण 2 प्रकारचे मोती घेतलेले आहेत। एक मोठ्या साईजचा आकाशी रंगाचा मोती आणि छोट्या साईजचे पांढऱ्या रंगाचे मोती घेतलेले आहेत। आपण एका सुईमध्ये मोठा आकाशी आणि 5 पांढरे मोती ओवून घेतलेले आहेत लहान साईजचे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आपण विरुद्ध दिशेने सुई टाकून एक फुलांसारखा आकार तयार करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण बघू शकता। आता हा जो फुलांचा आकार आहे त्याला फिक्स करण्यासाठी आपण गाठ मारून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण गाठ मारून घेतलेली आहे, म्हणजे आपला जो बेसिक असा आकार आहे तो व्यवस्थित राहतो, फिक्स राहतो। आता आपण गाठ मारल्यानंतर शेजारच्या मोत्यामधून पुन्हा एकदा सुई काढून घेतलेली आहे। आता आपण ह्या सुईमध्ये 7 मोती घेणार आहोत। अशा प्रकारे आपण ते मोती त्या धाग्यांमध्ये ओवून घेणार आहोत आणि मग हा धागा आणि ती सुई आपण हा जो आकाशी मोठा मणी आहे त्याच्या शेजारच्या मोत्यामधून आपण काढणार आहोत। त्याला अशा प्रकारे एक डिझाईन भेटणार आहे। आता ह्यामध्ये एक मोठा निळा मणी आणि 2 पांढऱ्या मोत्यांच्या लेयर्स आपण बघू शकता। अशाच प्रकारे आपण तिसरी लेयर सुद्धा मोत्यांची करून घेणार आहोत आणि प्रत्येक लेयर झाल्यावर आपण अशा प्रकारे गाठ मारून घेणार धाग्यांना, म्हणजे आपला तो आकार फिक्स राहणार आहे आणि आपलं हे झालेलं आहे छानसा डिझाईन तयार। आता हे जी डिझाईन्स आपण 3 तयार केलेली आहेत त्यांचा कर्णफुलांसारखा उपयोग करण्यासाठी आपण त्यांच्या मागे
बेस लावून घेणार आहोत. म्हणजे ते आपल्याला मेटलचे बेस मिळतात कर्णफुलांच्या मागे लावण्यासाठीचे, ते आपण लावून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला त्यांचा उपयोग कर्णफुलांसारखा करता येतो. तर अशा प्रकारे आपण ग्लूनी हे मेटलचे बेस चिटकवून घेतलेले आहेत. आपल्या तिन्ही डिझाईन्सना आपण असे मेटलचे बेस चिटकवून घेणार. म्हणजे त्यांचा उपयोग आपल्याला कर्णफुलांसारखा करता येतो. काही बेस मेटलचे जे आहेत त्यांना छोटा बेस असतो, काहींना मोठा बेस असतो. आपल्या गरजेनुसार आपण ते वापरू शकता आणि मोत्यांच्या साईजवर पण डिपेंड होतं की आपण किती साईजचा तो बेस वापरणार आहोत ते. तर असे आपण सगळ्या कर्णफुलांना मेटलचे कर्णफुलांसाठी लागणारे जे बेस असतात ते चिटकवून घेतलेले आहेत. यांना आपण ग्लूला थोडंसं सुकू देणार आहोत. म्हणजे ते आपले जे बेस आहेत फिक्स होतील त्या कर्णफुलांना. आणि अशा प्रकारे आपली 3 डिझाईन्स आज आपण तयार केलेली आहेत. अशा प्रकारची डिझाईन्स बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन डिझाईनसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.